हॅलो गाईज, उद्या आहे मकर संक्रांती म्हणजेच आज आहे भोगी. भोगीला भोगीची भाजी खाल्लीच पाहिजे, कारण जो खाई भोगी तो राही सदा निरोगी. भोगीची भाजी म्हणजेच मिक्स व्हेज म्हणा किंवा लेकुरवाळी भाजी म्हणा, तर मी ते सगळ्या भाज्या मस्तपैकी निवडून ठेवल्यात. तर त्यामध्ये घेतलेत बारीक कट केलेले गाजर, तुरीचे सोले, भिजवलेले शेंगदाणे, वाल्याचे सोले, वाटाणे, बोर घेतलेत, का हरभरे, जांब आणि वाल्याच्या शेंगा असं घेतलं आहे. आणि इथे मी एक बटाटा आणि 2 वांगी पाण्यामध्ये भिजवत ठेवलेत कट करून. तर मी वांगी अख्खी ठेवणार होते, त्याला कट करून ठेवले होते, पण आणि त्याला सगळं सेपरेट केलेत. इथे कांद्याची पात घेतली आहे, थोडीशी मेथी घेतली आहे, हरभऱ्याची भाजी घेतली आहे आणि कोथिंबीर. तर आता वाटण्यासाठी आपल्याला हे लागणार आहे साहित्य. कांदा घेतला, एक पातीचा कांदा, खोबरं, लसूण, काळे मिरे, लवंग, वेलची, तीळ आणि आलं. तर मी इथे वन पॉट रेसिपी करणार आहे, म्हणजेच झटकीपट रेसिपी बनणार आहे. आता मला इथे सगळ्यात अगोदर वाटण तयार करून घ्यायचं आहे. तर मी ही भाजी कुकरमध्ये बनवणार आहे. तर त्याच कुकरमध्ये मी आता मसाला भाजून घेणार आहे. थोडंसं तेल टाकले 1 चमचाभर आणि जे काही पदार्थ मी वाटण्यासाठी वापरणार आहे ते टाकलेत. तर ते सगळे व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. आता छान थोडंसं काळसर होईपर्यंत भाजणार आहे, जास्त पण नाही. हे भाजून झालेत, हे काढून थंड करणार आहे. गार झाल्यानंतर याला मिक्सरमध्ये वाटणार आहे. थोडीशी कोथिंबीर पण टाकायची. कोथिंबीर टाकल्यानंतर याचा सुवास अजून जास्त छान येतो. मी यात लवंग, वेलची आणि मिरे यासाठी वापरलेत, कारण मला इतर कुठलाही मसाला यात वापरायचा नाही आहे. मी साधी सिंपल पद्धतीने भाजी बनवत आहे. खूप सोप्या पद्धतीने मी बनवते. आता इथे मसाला पूर्ण मी वाटून घेतला आहे. आपलं वाटण तयार झालं आहे. ही भाजी चवीला एवढी अप्रतिम लागते ना, आपण कधीही बनवून खाऊ शकतो. तर इथे मी आता गॅस चालू करून घेते आणि त्यावर कुकर ठेवते. तर त्याच कुकरमध्ये आपण जे वाटण तयार केलं होतं त्याच कुकरमध्ये आपल्याला ही भाजी बनवायची आहे. तर इथे मी तेल टाकते आहे. तर तेल आपल्याला या भाजीसाठी थोडं जास्त प्रमाणात वापरायचं आहे, कारण तेल जास्त टाकलं का भाजी खूप छान लागते. तर इथे राई टाकले, जिरे टाकलेत आणि राई तडतडली की मग यामध्ये आपण तयार केलेलं वाटण टाकायचं आहे. आता हे वाटण छान तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे. जोपर्यंत याचं तेल बाजूला सेपरेट होत नाही तोपर्यंत आपल्याला हे वाटण छान प्रकारे तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. आणि आता यात मी टोमॅटो टाकला आहे. 1 टोमॅटो घेतला आहे मध्यम आकाराचा चिरून. टोमॅटो पटकन गाळ होण्यासाठी इथे मीठ टाकत आहे. तर भाजीला लागेल त्या अंदाजाने मी इथे मीठ टाकून घेतले. 1.5 चमचा एवढं मीठ घेतले. आणि लगेच आता मी त्यामध्ये लाल तिखट घेते आणि हळद, हे दोन्ही टाकून घेतलेत. ते तेलामध्ये छान परतले की आता भिजवलेले शेंगदाणे टाकते, तुरीचे सोले, वालाचे सोले, वाटाणे, हरभरे हे तेलामध्ये छान आपल्याला परतवून घ्यायचे. हे अगोदर यासाठी टाकलेत कारण हे नंतर शिजणार नाही. तर इथे मी कुकरच्या 2 शिट्ट्या करून घेणार आहे. आता तुमच्या कुकरच्या अंदाजाप्रमाणे, कारण कुणाच्या कुकरमध्ये लवकर शिजतं, कुणाचं उशिरा, तर त्या अंदाजाप्रमाणे तुम्ही करून घ्या. माझ्या कुकरला मी 2 शिट्ट्या लावून घेतल्यात, कारण हे थोडे गाळ झाले ना, हे जे सोले आहेत ते, तर ते छान लागतात. हे भाजीसोबत शिजण्यासाठी मग आपले हे सोले थोडे कच्चे लागतात म्हणून. तर आता मी बाकीच्या ज्या भाज्या होत्या ते पण टाकून घेते. बटाटे, वांगे हे टाकून घेतलेत, गाजर, वालाच्या शेंगा, जांब, बोर, कांद्याची पात, मेथी, हरभऱ्याची भाजी आणि कोथिंबीर हे सगळं टाकून घेतले. अजून तुम्हाला इतर कुठल्या भाज्या भेटल्यात त्या पण तुम्ही वापरू शकता, किंवा कमी भाज्या असतील तुमच्याकडे तरीही चालतील. असं काहीही प्रमाण नाही भाज्यांचं, तुम्ही तुमच्या मनानुसार कमी जास्त करून घेऊ शकता. तर इथे मी पाणी पण टाकते. तर आपल्याला ज्या प्रमाणात ग्रेव्ही हवी आहे त्या प्रमाणामध्ये आपण पाणी टाकू शकतो, कमी जास्त. आणि कुकरचं झाकण लावून अजून 2 शिट्ट्या मी काढून घेणार आहे. तर आपल्याला ही पटकन झटकीपट भाजी बनवायची आहे म्हणून मी इथे कुकरचा वापर केला आहे. जर पातेल्यामध्ये बनवली तरीही चालेल किंवा कढईमध्ये बनवली तरीही चालेल. तर भाजी होईपर्यंत मी इथे भाकर बनवून घेते. तर आता भाकर म्हणजेच बाजरीची भाकर अर्थातच.
तर बाजरीची भाकरसाठी मी कालच बाजरीचं पीठ दळून आणलं आहे. तर तावा ठेवला आहे तापण्यासाठी. भाजी होईपर्यंत इकडे भाकर पण आपली तयार होईल, म्हणजे झटकीपट स्वयंपाक पण तयार होईल. बघा या मी भाकर किंवा पोळी करायची म्हणलं का अनया येणारच किचनमध्ये आणि तिला पोळी करायचीच असते. इथे भाजी कुकरच्या 2 शिट्ट्या झाल्यात, भाजी झाली आहे. मग मी गॅस बंद करून घेतला आहे. आपली भाकर होईपर्यंत कुकरची वाफ पण निघून जाईल, म्हणजेच दोन्ही काम आपले पटापट सोबतच होऊन जातील. बघा येऊन बसली आहे महाराणी इथे माझ्या बाजूलाच. आता मी भाकर करताना तिला पण भाकर करायची. घेतलं आहे तिने पीठ, रोज त्रास देत असते ती. आता छान मळून घ्यायचं आहे हे पीठ व्यवस्थित असं. तुम्हाला बाजरीची भाकर आवडते का? बाजरी ही खूप हेल्दी असते, ती आपल्या शरीरासाठी खूप गुणकारी आहे. त्यामुळे तर थंडीमध्ये हिला खातात, हिचा आहारामध्ये समावेश केला जातो बाजरीचा. तर इथे मी ऑलरेडी एक भाकर बनवली आहे, तिला भाजून होईपर्यंत मी आता दुसरी थापून घेते. आता इथे ही भाकर भाजून झाली आहे, तर दुसरी आपण बनवून घेऊयात. तर नेहमीप्रमाणे आपण रेग्युलर भाकरी जशी बनवतो तशीच ही बनवायची आहे. तर मी इथे थोड्या लहान आकारामध्ये बनवल्यात, कारण त्या दिसायला छान दिसतात आणि मग खाव्याशा वाटतात त्यामुळे. तर इथे तीळ लावून घेणार आहे. आजच्या दिवशी भोगीच्या भाजीचं आणि बाजरीच्या भाकरीचं विशेष महत्त्व असतं. तर बाजरीच्या भाकरीला तीळ लावून भाकर बनवतात. मी भाकर बनवते म्हणजे मॅडम कशा मागे राहणार. अनयाला पण भाकर बनवायची. मी पोळी करत असेल का तिला पण पोळी करायची असते, म्हणून तिला छोटीशी भाकर करून दिली, म्हणजे ती माझ्या भाकरीला हात नाही लावणार म्हणून. आता बघा ती ताव्यावर टाकली आहे तिने भाकर. मला भीती वाटते कधी कधी, पण काय करू, इतर कुठे तिला सोडलं का घरामध्ये ती राहत नाही. ती किचन ओट्यावरच येऊन बसण्याचा हट्ट करते, मग तिला तिथेच बसवावं लागतं. माझ्याकडे पर्याय नाही आता दुसरा. तिची भाकर पण इथे भाजली आहे. ती इतकी खुश झाली ना तिची भाकर भाजली आहे म्हणून. तिच्या पप्पाला जाऊन खाऊ घातली आहे तिने. आता ही भाकरीला ताव्यावर टाकली आहे आणि तिला छान प्रकारे पाणी लावून घेतलं आहे. आता आपल्याला इथे पलटून घ्यायची आहे आणि छान खरपूस भाजून घ्यायची. खूप छान लागते ही भाजी. आपण अशा पद्धतीची कधी पण बनवून खाऊ शकतो. आपल्याकडे ज्या भाज्या अवेलेबल असतात त्या भाज्या टाकून आपण बनवू शकतो. असं नाही की याच भाज्या हव्या आहेत, आपण इतर कुठल्याही भाज्या टाकू शकतो. तर आपल्याकडे समजा वाटाणे वगैरे अवेलेबल नसतील तर आपण मूगसुद्धा इथे वापरू शकतो. भिजवलेले मूग वगैरे, वाटाणे तर भिजवून घेऊ शकतो आपण, जेव्हा ताजे वाटाणे अवेलेबल नसतात त्यावेळेला. असं आपण जुगाड लावू शकतो. तर भाकर पण झाली आहे. आता मी कुकरची वाफ झाली आहे, निघून गेली आहे. बघा भाजी पण इतकी छान दिसते, मस्त वास येतोय. खूप छान शिजली आहे भाजी, स्मूथ. हे बघा तिचं टेक्स्चर बघा, इतकी छान दिसते. आणि भाजीवर थोडीशी तीळ टाकली आहे. तर अशा पद्धतीची आजची आपली भोगीची थाळी तयार झाली आहे. थँक्यू फॉर वॉचिंग.